है वेलकम और यूट्यूब चैनल में हूँ आपका दोस्त रतुल। स्वागत करता हूँ आप एक नए वीडियो में, जो कि आप देख सकते हैं। मैं पीछे में आया हूँ गेट ऑफ इंडिया। यहाँ पे एक छोटा सा मतलब घूमने आया था, पर पता चला यहाँ पे एक लेजर शो होने वाला है, जहाँ पे आपको बताएंगे कि छत्रपति शिवाजी और हमें आज़ादी कैसे मिली लेजर शो के माध्यम से। यहाँ पे देख रहे हैं, ये पीछे मेरे गेट ऑफ इंडिया है। यहाँ पे लेजर के माध्यम से आपको बताया जाएगा, पूरी स्टोरी सुनाई जाएगी। उसमें मेरा म्यूज़िक या मेरा वॉइस नहीं रहेगा, वो मराठी में। बट आपको जब देखेंगे तो कुछ टेंशन नहीं है। उसका मतलब ऐसा नहीं है कि मराठी आता रहेगा तभी आप समझ पाएंगे, नहीं, वो देखेंगे तब समझ में आएगा कि उसमें क्या बताया जा रहा है, क्यों बताया जा रहा है और हमें आज़ादी कैसे मिली, और उसमें छत्रपति शिवाजी का कितना बड़ा रोल है। अगला वीडियो आप देखेंगे लेजर शो का, जो कि मेरे सामने ठीक चालू होने वाला है। तो मैं अब ज़्यादा समय नहीं लूँगा, डायरेक्ट चलता हूँ वीडियो पे। परंतु आपल्या या निरंतर यात्रेत मी चालायलो विशेष क्षणाक्षणाचा तळागाळाचा धरती आकाश पाताळ जगाच्या पाठीवरील 7 प्राचीन द्वीपसमूहांपैकी एक द्वीप जन्मद्वीप म्हणजेच आपला महान भारत देश। आणि भारताच्या पश्चिमेला आहे महाराष्ट्र। मराठांच्या शौर्य गाथेचे महाराज छत्रपती शिवाजी महाराज घडले जे आज आहे त्याचेच गौरव। अरबी समुद्र आणि सह्याद्री डोंगराच्या बरोबर आहे महाराष्ट्र। हे महाराष्ट्राचे संस्थापक आणि आद्यशासक मानले जातात। त्यानंतरच्या काळात वाकाटक राजांनी विश्वप्रसिद्ध अशा अजिंठा लेण्यांची निर्मिती केली। यादवांनी देवगिरीला आपली राजधानी बनवली आणि मराठी भाषेला राजभाषेचा मान दिला। शासक बदलत होते तशा राज्याच्या सीमाही बदलत होत्या। भक्तिरसाची मधुर अभंगवाणी महाराष्ट्रात ऐकू येते, ज्याचे केंद्र होते अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत श्री पांडुरंग विठ्ठल। तेराव्या शतक संपता संपता महाराष्ट्रात भयंकर प्रथापाथीचा विदायक काळ सुरू झाला। खिलजी वंशाचा आक्रमक शासक अलाउद्दीन खिलजी यांनी यादवांच्या देवगिरीवर हल्ला केला। महाराष्ट्रातल्या हिंदू शासनाचा सूर्यास्त पावला। अशी तब्बल 350 वर्ष 17व्या शतक उजाडले, तेव्हा महाराष्ट्रातल्या मोठ्या भागावर विजापूरचा सुलतान मोहम्मद आदिल शहाचे राज्य या जुलमी राज्यकर्त्यांच्या अत्याचाराने मराठी माती आतल्यात ओढत होती। इथले सरदार मजबुरीने आदिल शहाच्या पदरी काम करत होते। त्यातलेच एक लढवय्ये सरदार होते शहाजी राजे भोसले, आणि शहाजी राजेंच्या पत्नी होत्या वीर जिजाबाई। तेव्हा भारतभूमी आक्रंदन मागत होती एका वीर पुत्राचे प्राण। माँ जिजाऊंच्या पोटी जन्मला एक पुत्र होता, ज्याचं लाडाचं नाव होतं शिवबा, ज्यांना आपण सगळे ओळखतो छत्रपती शिवाजी महाराज या नावाने। आई जिजाऊ सांगू लागल्या, शिवबा भारतभूमीच्या शौर्यगाथा महाभारत एक कित्येक वेळांच्या
मराठ्यांचा स्वाभिमानही होता. ही वेदना करीत होती बाल शिवबाला तिचा. वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी वीर मावळ्यांना गोळा करून शिवबाने चेतवला त्यांच्या मनात मराठी अस्मितेचा आणि केला एक अद्भुत संकल्प. मी शिवाजी शहाजी भोसले आज जिजाऊंची आणि मराठी मातीची शपथ घेतो. यापुढे हिंदवी स्वराज्याची स्थापना हेच माझ्या जीवनाचे लक्ष्य आणि आई जगदंबेच्या कृपेने मी ते मिळविलंच नाही. आमचा संकल्प आहे स्वराज आणि केवळ स्वराज. जय शिवाजी शिवाजी. हाती तलवार अश्वस्वार वय हिरवळे 15 जण होती शक्ती म्हणून चढाई तोडण्यावर हिंदवी स्वराज्याचे बांधले नाव ठेवले प्रचंडगड. शिवाजी महाराजांचा हा विजय रोखण्यासाठी आदिलशहाचा सेनापती अफजल खान प्रतापगडावर पोहोचला. बदलबाज अफजल खानाने कप्ताने शिवाच्या पाठीवर घेतली, परंतु राजांच्या चिलखताने तो वार बदलचे आणि क्षणात दिलेच्या वेगाने शिवाजी राजांनी वाघ खानाचा उठाव. शिवाजी थरथरली अवधी आदिलशाह, थरथरली दिल्लीची घोषणा. शिवाजी महाराजांना शह देण्यासाठी औरंगजेबाचा सेनापती शाहिस्ते खान बनवला. वीर शिवाजीने शाहिस्ते खानाची बोटे ठेवली. या दरम्यान सुटलेचा मोठा खजिनाही महाराजांनी घेतला. पुरंदरच्या दहानंतर औरंगजेबाचा सरदार जयसिंगा सोबत महाराज यांचे पुत्र बाल संभाजी राजेंना औरंगजेबाची भेट घ्यायला आग्र्याला बसले. तिथे दगाबाज औरंगजेबाने थपटाने त्यांना बंदी केली. वीरांना रोखू शक्ती ना हिंदी ना महाराजांनी चतुराईने केला तिथून गोबाल आग्र्याहून सुटका झाला. में बैठ के भागे. एक को मिलने के लिए बुलाया था तो धोखे से पकड़ लिया. महाराजांची सर्व शक्ती जागृत झाली. राज्यातून पळून लावला अवघा कुमार आणि स्थापन केले मराठ्यांचे एक छत्री राज्य स्वराज. त्यासाठी प्राणांची स्वतंत्र स्वराज्य चाहिए. शिवा कान्होजी आले, तानाजी मालुसरे, तानासाहेब मालुसरे, बाजी प्रभू देशपांडे यासारख्या अगणित मावळ्या सब राजा रह चुके हैं. अदे हर महादेव. रायगडावर झाली अभूतपूर्व तयारी आणि अखेर तो शुभ समय वैदिक मंत्रांच्या दीक्षात राज्याभिषेक सोहळा संपन्न झाला. रयतेचे लाडके शिवबाराचे छत्रपती शिवाजी महाराज. जय. महाराजांची ख्याती सर्व देशांना पसरत होती, भरत होती. त्यांच्या तेजाचा सूर्य भारताच्या नभांगणात तळपत होता. भाग्याचा दिवस होता. सन 1680 दिनांक 3 एप्रिल. हिंदवी स्वराज्याचा हा तळपता तारा हस्तगत. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्या नश्वर देहाचा त्याग केला, परंतु करोडो भारतीयांच्या हृदयात
ते आजही जिवंत आहे आणि अनंत काळ त्यांचं हे स्थान ढासळत आहे. ध्रुव ताऱ्याप्रमाणे राज्य आणि राष्ट्र रक्षणाची ही परंपरा चालू ठेवण्यासाठी छत्रपती संभाजी महाराज आणि मराठा पेशव्यांनी मुघलांची आणि इंग्रजांची लढा दिला. परंतु 1857 सालापर्यंत मराठ्यांच्या स्वराज्यासहित सगळ्या भारत देशात इंग्रजांचे राज्य संपूर्ण भारत इंग्रजांच्या जुलमी राजवटीच्या बंधनात सापडला. भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनाची सिंहगर्जना केली बाळ गंगाधर टिळकांनी. अधिकार आहे. या सिंहगर्जनेने केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण भारताच्या स्वातंत्र्य आंदोलनात एक नवा श्वास दिला. पेटवलेल्या स्वराज्याच्या अग्निकुंडात वासुदेव बळवंत फडके, विनायक दामोदर सावरकर, चाफेकर बंधू सारख्या स्वातंत्र्य सैनिकांनी सहभागी होऊन हे अग्निकुंड धगधग करत होते. स्वातंत्र्य संग्रामाला नवी दिशा देण्यासाठी महात्मा गांधी दक्षिण आफ्रिकेतून भारतात परतले. मुंबई हे आंदोलनाचे एक प्रमुख केंद्र होते. दांडी यात्रा असो आणि तो दिवस हजारोंच्या बलिदानाने जवळपास 200 वर्षाच्या गुलामगिरीतून देश स्वतंत्र झाला. स्वराज्य आणि स्वातंत्र्याच्या किरणांनी उजळले होते अगणित भारतीयांचे चेहरे आणि त्याच्या गालांवर स्वातंत्र्याचे आनंदाश्रू वाहत होते करोडो. इंडिया पाहत होत ब्रिटिशांची अमेरिकी सैनिक तुकडी समुद्रातून रवाना होती. यहीं से गए थे गोबर लोग. स्वातंत्र्याचा कालचक्र भारतात पुन्हा गतिमान झाला. एक नवा सूर्य भारताच्या क्षितिजावर तरळून आला. स्वतंत्र भारताचे दृश्य उज्ज्वल करण्यासाठी कायद्याचे उद्गार बाबासाहेब आंबेडकर भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार ठरले. स्वातंत्र्यानंतर देश आर्थिकदृष्ट्या स्वावलंबी व्हावा यासाठी औद्योगिकरणाचा मार्ग अवलंबला. महाराष्ट्राने देशापुढे एक आदर्श निर्माण केला. मुंबई जिल्हाधिकाऱ्यांनी भव्य तिथे पहिली ट्रेन झाली, पहिली फिल्म बनली. ती मुंबई स्वातंत्र्यानंतर अधिकच उजळू लागली. असंख्य भारतीयांच्या स्वप्नांची नगरी झाली ही मुंबई. आज भारताच्या आर्थिक राजधानीचे शहर आहे. आणि विकासाच्या दिशेने भारताची निरंतर वाटचाल सुरू झाली. शिक्षण, आरोग्य, संरक्षण, सामाजिक उत्थान, महिला सक्षमीकरण या सर्व क्षेत्रात प्रगती करत गेल्या 75 वर्षात भारताने निर्माण केली आहे आपली एक वैश्विक ओळख. ज्यांच्या बलिदानाने लाभले आपले स्वातंत्र्य त्यांना भावपूर्ण नमन करत देश साजरा करतो आहे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव. आगामी 25 वर्षात अमृतकाल भारताचा. आजचा भारत जाणतो आहे प्रगतीची दिशा, प्रगतीची भाषा. थांबला तो संकल्प. हाच आहे संकल्प आजच्या भारताचा.
सर्वश्रेष्ठ, सर्वशक्तिमान हेच आहे ध्येय आजच्या भारतात. या ध्येयाच्या प्राप्तीकरता हवाय दृढनिश्चय आणि दूरदर्शी. लाभले आहे सौभाग्य या देशाला एका प्रगतिशील नेतृत्वाच्या श्री नरेंद्र मोदींच्या रूपाने, एका यशस्वी पंतप्रधानांच्या भूमिकेत, विद्यमान नेतृत्वाच्या भूमिकेत. त्यांचा संकल्प आहे सन 2047च्या भारताला विकसित देशांच्या यादीत सामील आहे आणि हे शक्य आहे त्या पंचप्राणांच्या जोरावर. विकसित भारताचा संकल्प गुलामगिरीच्या प्रत्येक विचारातून मुक्ती, आपल्या समृद्ध परंपरांचा एकता, एकोपा आणि नागरिक कर्तव्यांचे पालन. या 5 उपक्रमांच्या जोरावरच भारत बनणार आहे जगातील दुसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था. या गाथेला इथे या वर्णावर सोडून मी निघून जातो आहे माझ्या अनंताच्या अनादी यात्रेला. मी पुन्हा जेव्हा भारत साजरा घेत असेल आपल्या शपथ
फाइनली अभी हमने देखा गेटवे ऑफ इंडिया पे लेज़र शो हो रहा था, जो कि बहुत ही अच्छा लगा देखने में। उसमें तो ना वॉइस की ज़रूरत है ना बताने की ज़रूरत है किस बारे में था, किस तरीके से था, बट देखने में बहुत अच्छा लगा। हम तो घूमने आए थे, अभी भी लेज़र शो बंद हो चुका है, 9:30 बज रहे रात के। आज ही हमने बस घूमने आए थे, बट हमें देखने को मिला, मौका बहुत अच्छा। अभी कुछ दिन और चलेगा, तो आप कभी भी आके यहाँ पे देख सकते हैं। ये शाम को ही चलता है, क्योंकि लेज़र शाम को ही दिखेगा। तो ये हमारी वीडियो आपको कैसे लगी कमेंट में ज़रूर बताएं। अगर चैनल पे नए हैं तो सब्सक्राइब करें, ताकि इससे यूनिक और छोटे वीडियो आपको हमेशा नोटिफिकेशन मिलते रहे और आपका प्यार हम तक पहुँचता रहे। मिलते हैं नेक्स्ट वीडियो में, तब तक के लिए राधे राधे।